संजय शिरसाट यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। इम्तियाज जलील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। शिरसाटांना दिलेल्या प्लॉट रिझर्वेशन काढल्यानंतर जाहिरात देऊन लिलाव का केला नाही असा सवाल जलील यांनी केलेला आहे। ट्रक टर्मिनलची जागा आहे असं सांगून फसवलं असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। चुक्या झाल्या नाहीत, सर्व नियमानुसार केलेलं आहे, एमआयडीसी अधिकाऱ्यांनी असं म्हटलंय। ज्यांना जागा दिलेली आहे त्यांना विचारायला पाहिजे होतं की आपल्या घरामध्ये किती इंजिनियर्स आहे, आपल्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काय आहे, आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणणार आहे। आणि माझं स्पष्ट एक हेच आहे की त्याचं ऑप्शन त्यांच्या नियमाप्रमाणे झालं असतं तर बहुतेक MIDCलाही जास्त पैसे मिळाले असते आणि तिथे 93 ऐवजी 150, 200, 500, 1000 एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं असतं। याच्यात मी संजय शिरसाटांना दोष नाही देत, तिथला जो प्रोसेस करणारा SDM आहे त्याचं याच्यात मोठी चूक आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हा विषय अधिवेशनात मी धसास पद्धतीने मांडणार आहे। त्या जलील यांनी मांडला होता ट्रक टर्मिनलच्या भूखंडाचे आरक्षण। हा शेंद्रा MIDC मध्ये 2 भूखंड टर्मिनलसाठी राखीव होते। आता या ठिकाणी एकाच टर्मिनलची गरज आहे अशा पद्धतीने सांगून एक टर्मिनलचं आरक्षण हटवलेलं आहे आणि ही जागा 6.9 कोटी रुपयाला खरेदी करण्यात आलेली आहे। आमच्या दृष्टिकोनातून हे नियमानुसार झालेले आहे आणि कन्वर्जन करण्याचे अधिकार हे शासनानेच म्हणजे आमची जे MMC मायनर मॉडिफिकेशन कमिटी यांना दिलेले आहे त्या अनुषंगाने ते झालेले आहे। त्यानंतर जो काही प्रस्ताव आम्ही मुख्यालयात सादर केला होता या प्लॉट वाटप संदर्भात, तर त्यामध्ये आम्ही सर्वे रिपोर्ट्स घेतलेले आहे। एक्सक्लुडिंग मे बी सर्वेअरचा रिपोर्ट्स राहून गेला असेल, पण त्यांना एक हायर ऑथॉरिटी म्हणून SPA जे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी असतात, जे इंजिनिअरिंग विंग सांभाळतात आमची, तर त्यांनी ती पूर्ण शहानिशा करूनच ते अहवाल दिलेला आहे।